एक मोठा बर्निंग इश्यू ज्याला आपण म्हणता येईल असा नाशिकमध्ये चाललेला आहे आणि त्याबद्दलची आज मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडून आणि तो म्हणजे इथे बेकायदेशीररित्या सापडलेलं जे अंमली पदार्थांचे कारखाने आहेत त्या संदर्भामध्ये मी माहिती घेतलेली आहे। पुण्यातही माहिती घेतली होती। पुणे, मुंबई आणि नाशिक या 3 ठिकाणी त्याचे धागेदोरे पसरलेले आपल्याला दिसत आहेत। आपण नाशिकच्या मीडियाने या संदर्भामध्ये भरपूर जागरूकता दाखवलेली आहे आणि त्याचे 2 भाग होत आहेत। एक भाग असा आहे की अशा प्रकारच्या धंद्यांना कोणाचं आश्रय आहे, अशा प्रकारच्या धंद्यांना मध्ये काम करणाऱ्या लोकांना संभावित म्हणून वावरायला कशामुळे प्लॅटफॉर्म मिळतो आणि तिथे दुर्दैवाने मला असं दिसतं आहे की यातले जे एक आरोपी आहेत त्या आरोपीपैकी 2016मध्ये मला वाटतं त्यांनी शिवसेनेच्या मध्ये म्हणजे तत्काल पक्षाध्यक्ष शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला। तो फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये माननीय उद्धव साहेब आणि दादा भुसे आणि हे आरोपी दिसत आहेत। मी असं सांगीन आणि माझं दादा भुसेंशी यांच्याशी बोलणं झालेलं आहे की या संदर्भातले सगळे तांत्रिक आर्थिक पुरावे जरूर पोलिसांनी तपासून घ्यावेत। स्वतः दादाजी भुसे यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही माझा संबंध नाही आहे, पण काही वाटलं तर कुठल्याही मला त्याच्याबद्दलची मी द्यायला माहिती आणि तयार आहे म्हणून मुद्दा असा येतो आहे की मग ज्यांच्याबरोबर फोटो दिसले, कोणाची तुला झाली असेल, कोणाच्याबरोबर कुठे रॅलीमध्ये ट्रकवरती उभे आहेत, तर त्या प्रत्येकाचा जो फोटो दिसला त्या प्रत्येकाची चौकशी करणं हे योग्य असेल तरी त्यांचे आर्थिक काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे। फोटो तर अनेकांबरोबर असू शकतात आणि म्हणून आर्थिक संबंध जर का फोनवरून किंवा बाकीच्या गोष्टींवरून समोर आले तर कुणाची ती चौकशी होऊ शकते। सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की कोणालाही आम्ही स्पेअर करणार नाही। या सगळ्या कामामध्ये अनेक मुद्दे समोर आले। त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये अशी एक यंत्रणा होती, त्यांनी CCTN जशी पोलिसांमध्ये तशी केंद्राने आरोग्य विभागामार्फत एक योजना केली होती की कुठलाही पेशंट कधी आला आणि त्याचा डिस्चार्ज कधी झाला त्याची नोंद त्यांची त्या वेबसाईटवरती करायची प्रत्येक हॉस्पिटलने। पण ससूनमधली ती यंत्रणा बंद होती आणि बाकीच्याही हॉस्पिटलला विचारलं तर 6 महिन्यापासून ती यंत्रणा काही कारणाने बंद आहे। म्हणजे अपडेट करत असतील की अजून काही कारणं असतील तर ते तुम्ही ताबडतोब परत सुरू करण्याचा प्रयत्न करा असं मी नाशिक पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। याखेरीज प्रश्न असा आहे की या ड्रग्सचा कारखाना बेकायदेशीर चालतो, पण त्या कारखान्याला लागणारं जे मूळचे पदार्थ मिळतात, औषधी पदार्थ लागतात, त्याला का मुबलकपणे परवानगी दिली जाते हा खरा प्रश्न आहे। कारण जोपर्यंत ते घेऊन 1-2 प्रक्रिया करून त्याचं अंमली पदार्थात रूपांतर करता येतं, मग ज्यावेळेला अमोनियम नायट्रेटबद्दल विषय आला होता आणि ठिकठिकाणी अमोनियम नायट्रेटचे वापर करून स्फोट होत होते, तेव्हाही मी सभागृहात मागणी केलेली होती की अमोनियम नायट्रेटचं तुम्ही रेग्युलेशन करा, म्हणजे त्याचं नियमन करा की किती लोकांनी अमोनियम नायट्रेट कुठे नेलेलं आहे आणि त्याच्यावरती मग तुम्ही त्याचा उपयोग जेवढं घेतलं आहे तेवढा उपयोग झाला की नाही बघा। नाहीतर जेवढं सामान घेतलं आहे त्याच्यातलं 20%च खऱ्या औषधांना वापरायचं आणि उरलेले 80% अशा बेकायदेशीर कारखान्यांच्यामध्ये प्रक्रिया करून वापरायचं असं झालेलं असू शकतं। अजून एक प्रश्न FDAच्या संदर्भात आहे। मला असं वाटतं की याची दखल सन्माननीय अन्न आणि औषध पुरवठा मंत्रीसुद्धा घेतील आणि ते म्हणजे एवढा बेकायदेशीर कारखाना अनेक दिवस चालतो आहे तर FDAच्या लोकांनी तिथे कधी काही पाहणी केली होती का, तपासणी केली होती का, तिथे कशासाठी त्यांना लायसन्स आहे आणि काय तिथे ते निर्मिती करतायत, हे जर का FDAने दुर्लक्ष केलं असेल तर पोलिसांच्याकडून जेवढं दुर्लक्ष झालं आहे तेवढंच FDA पण त्याला जबाबदार आहे। हा एक मला त्याच्यातला भाग वाटतो आहे। आणि मुंबई, पुणे, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमधला हा संपूर्ण याचा आवाका पाहिला तर एक मला असं वाटतं की पोलिसांनी आत्तापर्यंत काम चांगलं केलेलं आहे, पण तरीही याच्यामध्ये वैद्यकीय आणि आरोग्यविषयक तज्ज्ञांचा समावेश तपासणीच्या कामामध्ये होणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही IPS ऑफिसर्स आहेत की जे IPS असून वैद्यकीय शास्त्रातले पण पदवीधर आहेत, तर त्यांची पण मदत ते घेऊ शकतात। मी नावं घेणं योग्य वाटत नाही मला, पण ती माणसं तुम्हालाही माहिती आहेत की ते वर्षानुवर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत, तर त्यांची मदत घेऊन हा तपास वेळ पडल्यास आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार आहोत की वेळ पडल्यास हा तपास हा SITकडे किंवा CIDकडे देण्यात यावा अशा प्रकारची माझे सरकारला सूचना आहे। मी निर्देश म्हणत नाही आहे, पण मी सूचना देईन की त्याचा त्यांनी विचार करावा आणि सन्माननीय शिंदेसाहेबांशी आम्ही या संदर्भात बोलणार आहोत।
काही लोक याच्यातून राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, विनंती करायची आहे की त्यांनी याबद्दलचं सगळे जे पुरावे असतील ते पुरावे ACS होम, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना द्यावेत. त्यांचे जर का त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी उच्च न्यायालयाला ते द्यावेत. पण आपल्याकडे असणारे पुरावे जर का दिले नाहीत तर नुसते पुरावे याच्यात मांडायचे पत्रकार परिषदेत आणि ते तपास यंत्रणेला द्यायचे नाहीत, याच्यामधून काही त्या तपासाला फायदा होत नाही. असणारे जे थोडेफार जे लोक काम करत असतात शासकीय यंत्रणेतले त्यांचं खच्चीकरण होतं. आणि त्याचबरोबर आपला जेव्हा पक्ष असतो तेव्हा पक्षामध्ये आपल्या कशी माणसं येतात, ती माणसं योग्य आहेत की नाही, ती माणसं काय धंदा करतायत याची पाहणी करण्याची जबाबदारी कोणावर असते. तर जशी पक्षश्रेष्ठी जी आहे तसं उद्धवजी ठाकरे यांची जशी ती जबाबदारी होती तसंच या ठिकाणचे अत्यंत ज्ञानी, अत्यंत सुविद्य, अत्यंत अभ्यास करणारे झुंजार नेते संजय राऊत हे संपर्क नेते होते. त्यांनी या माणसाला तपासून का प्रवेश दिला नाही त्यावेळेला? आपल्याकडे जो माणूस आला आहे तो काय करतो आहे, त्याचा काय धंदा आहे हे तपासण्याची आणि त्याची निगराणी करण्याची जबाबदारी नाही आहे. एखाद्या माणसं आम्हाला असं दिसलं की एखादी लेडीज किंवा एखादा जेंट्स नीट काम करत नाही तर आपण त्याचं पद काढून घेतो, आपण त्याच्यावरती कारवाई करतो, आपण सांगतो की नाही तू कामात दिसू नकोस. मग असा अर्थ असा आहे की आपल्या पक्षामध्येच दिव्याखाली अंधार, मी जे बोलले तर स्वतः प्रत्येकाची तपासणी हे तर सगळे सामान्य लोक आहेत. हे जे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही माहिती असेल तरी त्यांचं किती ऐकलं जात होतं आणि किती ऐकलं जात नव्हतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळ्यांचे त्याचे आक्रोश आणि अश्रू प्रत्येकाचे पाहिलेले आहेत. त्यामुळे संपर्क नेते जे नावाचं पद असतं त्यांची कोणी, मी व्यक्तिपरत म्हणत नाही, त्यांची जबाबदारी असते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याचं काय नक्की चाललेलं आहे याची खबर ठेवून आपल्या पक्षाची प्रतिमा कशी राहील हे बघणं. त्याच्याऐवजी उलटंच चाललेलं आहे. 16 साली जो माणूस पक्षामध्ये गेलेला आहे तो अजून तिथून बाहेर कधी आला? त्यांनी कधी दुसऱ्या पक्षात काम करायला लागला का? दुसऱ्या पक्षात नसेल तरी मी अमुक नेतृत्व स्वीकारलं असं कधी ती बोललेली एका व्यक्ती. मग कशाच्या आधाराने तुम्ही एका व्यक्तीच्या वरती बोलतात की हा माणूस यांच्याच पक्षाचा आहे म्हणून? मुळातल्या ज्या पक्ष त्यांनी सोडलाच नाही आहे, त्यांनी राजीनामाच दिलेला नाही आहे, तर अशा वेळेला या पद्धतीने दिशाभूल करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की असं राजकारण करून आपण सगळ्या समाजाची हानी करतो आहे, तर त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा असं मी त्यांना आवाहन करीन. त्याला माहिती आता आणि उबाठाच्या लोकांना माहिती. त्यांनी त्याला काढून टाकलं आहे का? हे तर बाहेर आले, त्यांनाच आता शिवसेना म्हणून आम्हाला सगळ्यांना स्थान दिलं आहे आणि धनुष्यबाण आले. आता त्या व्यक्ती कुठला सभासद आहे, काय सभासद आहे तो आरोपी सांगणार. त्यामुळे कशाच्या आधाराने या सगळ्या बाकीच्या लोकांवरती आरोप चालले तेच मला कळत नाही. त्याचा प्रवेश ज्या माणसाने घडवला तो माणूस कुठे आहे? त्याला माहीत नाही आहे काय चाललंय ते. मी म्हणजे प्रश्न उभा करते, रागवून बोलत नाही आहे. कालीकडे काही वेळा जरा मी जोरात बोलले तर सगळ्यांना वाटतं मी रागवले, तसं नाही. सुषमा अंधार यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती करा. नाही, मी त्यांचं आणि सर्वांचं प्रबोधन व्हावं म्हणूनच एवढं सगळं मगापासून निरूपण सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यातून शहाण्या आहेत, त्या चांगल्या शहाण्या माणसाला कळू शकतं पटकन मला काय म्हणायचं ते. पुरावे द्या, उच्च न्यायालयात द्या. आमच्याकडे द्यायचे नसतील तर ज्यांच्याकडे पुरावे त्यांनी. आता असं आहे, त्यांनी पालकमंत्र्यांवरतीच थांबलेत हे आश्चर्य आहे. मोदी साहेबांचा कसा नाही मागितला, अमित शहाचा कसा नाही मागितला. त्याच्यामुळे काय माहिती आहे का, मागायला काही मागायला लागतं. त्यांच्याकडे तर न देताच राजीनामे देतात सगळे लोक त्यांच्या पक्षातले. त्यामुळे त्यांना राजीनाम्याची फार सवय झालेली आहे. राजीनामा ओळखीचा झाला आहे, जो येईल तो राजीनामा देतो. त्यांना असं वाटतं तसंच दादा भुसे देतील, पण ते दादा भुसे आहेत, असे नाही देणार राजीनामा चुकीच्या गोष्टीसाठी. हां, ते ईडीचं आता वगैरे कसं आहे, कुठली तपास चालू असेल तर त्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही आहे तोपर्यंत तो माणूस बाकीचे सगळे व्यवहार करू शकतो, कुठलाही नियमच येतो. त्यामुळे आपण प्रवेश देताना उद्या तर असं पण होऊ शकतं ना की एखाद्या माणसावरती कोणीतरी शेजाऱ्यांनी आरोप केला असेल की यांनी माझ्या घरासमोर चहा टाकला, असे आरोप तर कोणी एकमेकासमोर करत असतं. त्यामुळे काय आरोप आहे, त्या आरोपात किती तथ्य आहे, तो गंभीर असेल आरोप किंवा पुरावा नसेल, पण शेवटी जनतेला माहिती असते. पहा, समाजामध्ये काही असे असतात घटना की त्याच्यामध्ये लोकांना पुरावा पण असतो, तर तपासून घेतलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. हां, याला धरून प्रश्न आहे, हा नियम फक्त तुमच्या पक्षाला लागू आहे का, इतर पक्षात चौकशी
आणि तुमच्याच पक्षात आले तर ते शुद्ध करणं त्यांच्यावर गुन्हे नाही, त्यांच्यावर ते शुद्ध आहे, मग ईडीचा कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे हे फक्त तुमच्याकडे कळून देतानाच पाहतात. असे इतर पक्षाचे नेते काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, शिवसेनेमध्ये त्यांच्यावर गुन्ह्याचं स्वरूप कमी पण त्यांच्यावर ईडीचे गुन्हे आहेत. पण आपला पक्ष किंवा आपली युती करणार गुन्हेगारच म्हणते. मला असं वाटतं, मी आता स्पष्ट काय बोलले की कुठल्याही पक्षामध्ये असेल, मी असं बोलले, मी असं नाही म्हटलं तुम्हाला की दुसऱ्या पक्षामध्ये आहे. आता ह्या तर व्यक्ती असा आहे की त्याची चौकशीच चालली नव्हती ना कुठली, मग तर अजून काम पक्षच फक्त करू शकतो ना की याचं काय धागेदोरे काढण्याचं जे काम आहे ते. ज्याची उघड चौकशी चालू असेल तर निदान डॉक्युमेंट असतात. एखादी केस उभी राहिली असेल तर त्याचा निकाल आला. म्हणजे मी संपर्क प्रमुख म्हणून काम केले म्हणून सांगते की माझ्याकडे बरेच लोक येऊन सांगायचे की अमक्या अमक्या माणसावर अमका गुन्हा झाला आहे. मग मी त्या माणसालाही बोलवायचे की तुझ्याबद्दल असा असा गुन्हा झालेला आहे, तर तो म्हणायचा मी निर्दोष आहे. मग तू निर्दोष असेल तर मला तुझं निकालपत्र आणून दाखव. आणि समजा एखाद्याचा खरंच तो निकाल लागला असेल आणि तो निर्दोष सुटला असेल तर गोष्ट वेगळी. एका पक्षाला एक नियम आणि दुसऱ्या पक्षाला एक नियम असं मी कधीच म्हणणार नाही. तुम्हाला जर का असं आता कोणी दिसला या बाजूला काम करणाऱ्यांच्यापैकी आमच्या सहकाऱ्यांमध्ये की एखाद्या माणूस जो आहे त्याची ईडीची चौकशी हा वेगळा विषय, कारण ईडी जी आहे ती आपली काही आपण ईडीचे कोण नाही आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि दुसरं असं की मला असं वाटतं की यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे की कोणावरती ईडीची चौकशी असून तो चालू आहे, अशा तर चौकशा बऱ्याच मंत्र्यांच्या पण चालू होत्या, खासदारांच्या चालू होत्या, आमदारांच्या चालू होत्या. मी मगाशी काय म्हटलं, जो निकाल लागल्यानंतर आपण त्यांना म्हणू शकतो ना. आता ह्या ललित गांधीच्याबद्दल मी ललित पाटीलबद्दल मी स्पेसिफिक जे बोलले, माझ्या माहितीप्रमाणे यांनी स्वतःचं आडनाव बदललेलं आहे. पहिलं आडनाव त्याचं वेगळं होतं, ते त्यांनी आडनाव बदललेलं आहे. तिथे त्यांनी एका ठिकाणी संरक्षण घेतलं, परत दुसरीकडे गेला तिथे त्यांनी संरक्षण घेतलेलं आहे. तिसरीकडे ती व्यक्ती आली, त्याच्यानंतर ती सुधारणा झाली असं वाटत असेल तर तसं तर काही नव्हतं. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण पक्षाची जेव्हा जबाबदारी सांभाळतो त्याला शक्यतोवर आपण माहिती काढायचा प्रयत्न करावा, विशेषतः प्रवेशाच्या वेळेला तरी सुद्धा. मी करते, माझं मी स्वतः सांगू शकते. आता काय आमचे राऊत साहेब नेते होते, त्यांना कोण सांगणार सांगा बरं तुम्ही. करायला पाहिजे, मी करते स्वतः. पक्षीय स्तरावरती आता स्वतः शिंदे साहेबांचं म्हणाल तर ते करतात चौकशी. काही लोक मला असे माहिती आहेत की त्यांना प्रवेश करायचा होता पण त्यांना प्रवेश दिला नाहीये, हे नाईलाजाने उभाटत राहिलेले आहेत, असे पाहिजेत ना लोक. मला असं वाटतं आता तो जो होता केस त्याचं संपूर्णपणे ती राज्य सरकारने तपासून घेऊन त्यानंतर ती रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही भाष्य करणं योग्य होणार नाही. अहो, अंबादास दानवे पुरुष आहेत आणि एकनाथ शिंदे पुरुष आहेत म्हणून पुरुषांनी पुरुषांवरचे हे करायचे का? नाही, मला असं आहे, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. याचं कारण असं की तो संपूर्णपणे तपासणी करून राज्य सरकार सरकारी वकिलांचं म्हणणं समजून घेऊन, न्यायालयाचं म्हणणं समजून घेऊन, काय त्याची स्टेटस आहे ते समजून घेऊन, त्याच्यानंतर स्वतःच्या विधी आणि न्याय विभागाचं मत लक्षात घेऊन असणारे काय त्याचे निर्णयाचे आपली चौकट आहे बघून सरकार कुठलाही केस जी असतं ती रद्द करत असतं. त्या पद्धतीने तो खटला कोर्टामधून काढून घेतलेला आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं, काय खरं आहे, काय कोण खोटं आहे, याच्यात मला काहीच बोलायचं नाही आहे. मला प्रत्येकाबद्दल आदर आहे आणि माझ्याबद्दल कोणाचं काय म्हणणं असेल तर ते जनतेच्या न्यायालयात आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय योग्य वाटते ते. नाही, मी एकदा आपल्याला काय सांगितलं की मला याच्यावर काहीच भाष्य करायचं नाही आहे, कारण तो खटला सरकारने रद्द केलेला आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती काहीच भाष्य करणार नाही असं म्हटलं. नाही, मी एवढं आता लिहून नाही घेतलं, पण मला खात्रीलायकरित्या कळलेलं आहे की त्यांनी आडनाव बदललेलं आहे. आता अजून माहिती घेते, आता आहे मी आजचा दिवस त्यामुळे माहिती घेते, नाशिकमध्ये विचारते जरा अजून. मी काय करते साधारण सांगते बघा. जे अत्यंत तटस्थ असतात, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधीक्षक, निवृत्त डॉक्टर्स, अशा लोकांशी मी बोलत असते अशा केसेसबद्दल. आणि त्यांच्याकडून साधारणपणे ज्यांचा काही वेस्टेड इंटरेस्ट नसतो अशांची माहिती मी कोट करते. त्याच्यामुळे असं नाही की बाबा मी काहीतरी बोलले, काही त्यात
निपक्षपाती पत्रकारही असतात, तेच मला माहिती देतात खरं सांगितलं तर काय आहे ते. त्यामुळे त्यांच्याकडून घेते माहिती आणि तुम्हाला मी सांगते. काय होतं मॅडम आधीचं नाव पण नाही ना, आता मला लक्षात नाही ना एवढं ठेवलं ते. ताई, तुम्ही आता एक 2 मिनिटांपूर्वी सांगितलं की लिंगवण गुणोत्तराचं जे आहे त्याच एक बातमी केलेली आहे. 2018 मध्ये नाशिकचं जे प्रमाण होतं ते 970 होतं आणि आजचं जे आहे ते 931 वरती आलेले. जवळपास 39ने ते प्रमाण घटलेलं आहे. पण प्रशासन आपल्याला एकीकडे माहिती देतं की आम्ही माहिती घेऊन ते सांगतो, अजून आलेली आकडेवारी म्हणजे एक प्रकारे प्रशासन आपल्या डोळ्यात धूळफेक करते असं वाटत नाही? नाही, मी त्यांना हा विषय दिला नव्हता आज. मी अचानकच तो विषय घेतला. म्हणजे मी प्रत्येक वेळेला काही विषय आपण सांगतो तर ते त्यांना दिलं तर ते नेतात माहिती, असं नाही. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं 931 आणि तुम्ही नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त केली, पण ते मला असं म्हणाले मी तपासून घेऊन कन्फर्म करून सांगतो, असं बोलणं झालं ना. मग कन्फर्म होईपर्यंत थांबतोय आपण. मी पण कन्फर्म करून घेणार आहे. त्यांनी कन्फर्म करायला सांगितलं ना ते अधिकाऱ्यांना. कन्फर्म जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत नाही, तुम्ही असं म्हणा ना, जे काय शब्दशः म्हणा सत्याला धरून की त्याच्याबद्दल हे केली, परंतु ते कन्फर्म करून सांगणार आहे तर तेवढं तर आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. कारण काय आहे, तो जो सर्वे आहे ना, तो सर्वे प्रत्येक भारतातल्या जिल्ह्यात होतो असं नाही आहे. काही वेळेला तो निवडक जिल्हे घेतात प्रातिनिधिक. आणि दर महिन्याला बैठक होती, त्याला काही असं खूप काही आकडेवारीसाठी खूप हे बघा, तुमचं मत तुमच्यापाशी मी त्याचा आदर करते, पण मला जेव्हा एखादे अधिकारी सांगतात की मी ते तपासून घेऊन तुम्हाला सांगतो तर 1 दिवसात 2 दिवसात ते मला कळेल. त्याच्यामध्ये असं नाही आहे मुद्दामून आपण कुठली आकडेवारी जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही ती छापता, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. अशा वेळेला आमचंही कर्तव्य असतं की ती आपण वेळ देऊन तपासून घ्या हे म्हणणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने काही चुकीचं नाही. आज तुम्ही बैठक घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही विचारल्यानंतर जर आकडेवारी नसेल तर हे बरोबर नाही ना. म्हणजे जी आकडेवारी पत्रकारांकडे आहे ती आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाही. ठीक आहे, तुमचं ते मत आहे, माझं तसं मत नाही आहे. दुसरीकडे जे प्रमाण कमी झाले 5 वर्षात प्रमाण कमी झालेलं आहे ते फार गंभीर आहे. तुम्ही माझ्या निदर्शनाला आणलं, मी त्याबद्दल आभारी आहे. आणि याबद्दल एक युद्ध पातळीवरती म्हणजे PCPNDT ॲक्ट, त्याच्यानंतर MTP ॲक्ट, या दोन्ही ॲक्टच्यासाठी खरं तर एक एकत्रित अशी समिती आवश्यक आहे. तर ती समिती करणं, त्याचबरोबर बॉर्डर लाईनचे जे तालुके आहेत म्हणजे नाशिकच्या हद्दीवरचे, तिथून काही वेळेला आसपासच्या जिल्ह्यांमधली विशेषतः जळगावमधून अशा लिंगनिदान करणारी सोनोग्राफी मशीन फिरती आणली जातात. अशा बऱ्याच तक्रारी आमच्याकडे संघटनांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. तर लातूर आणि धाराशिवला मला असं कळलं की जेव्हा त्यांनी अशा तालुक्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं तेव्हा त्याचा उपयोग होऊन मुलींची संख्या वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे इथे आपण कुठे कमी पडतोय, मी असंही बोलले, तुमच्या लक्षात असेल, तुम्ही ऐकलं असेल तर. थांब आता, तुम्ही म्हणजे मी जिल्हाधिकाऱ्यांना दूषणं देणार नाही. तुम्ही मला 1000 वेळा प्रश्न विचारला तरी माझं उत्तर तेच आहे की कुठलाही अधिकारी असेल त्यांनी सांगितलं मी तपासून घेतो तर मी त्यांना वेळ देणार आणि ते माझ्या संस्कृतीचा भाग आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावरती दूषणं देणं हे मला योग्य वाटत नाही आहे. दुसरं तपासून घेण्याबरोबर आपल्याला पुढचा भाग काय आहे, आकडेवारी समजा तुम्ही म्हणता ती योग्य निघाली तरी आपल्याला आपली रस्ता काय आहे की त्यामधून मार्ग काढण्यासाठीच आपल्याला एकत्र प्रयत्न करायचे समाजाच्या बरोबर, वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर, मातांच्या बरोबर. तर ते काम तर करायलाच लागणार आहे आणि त्याच्यात सामाजिक सहभाग आणि शासनाची राजकीय इच्छाशक्ती यावी हाच माझ्या दौऱ्याचा हेतू आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी त्यांना असंही म्हटले की आपण मुंबईत किंवा इथे नाशिकमध्ये तशी बैठक घेऊ, त्याचा पाठपुरावा करू. सदन तालुक्यांमध्ये ते गुणोत्तराचं प्रमाण प्रचंड कमी आहे आणि आदिवासी तालुक्यांमध्ये जास्त आहे. याचा एक असा अर्थ निघतो की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी ती सुविधा उपलब्ध आहे. हे तर खरं आहे की गडचिरोलीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये मुलींची संख्या चांगली आहे आणि कोकणामध्ये एक असं आहे की मुलींची शिक्षणाचं प्रमाणही जास्त आहे आणि याउलट सांगली, कोल्हापूर किंवा आपल्याकडे जिथे पैसा आलेला आहे त्या ठिकाणी लोक असा त्याचा दुरुपयोग जास्त करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. पण त्याच्यासाठी आपण सधन होतो आहे पण सुसंस्कृत होत नाही असा अर्थ आहे त्याचा, असं मला वाटतं. तर मी तुमचं हा विषय अनेक वर्षापासून विधान परिषदेमध्ये येतो आहे आणि एकमताने सर्व पक्षांनी एकत्र येऊन, मग सत्ताधारी असणारा पक्ष किंवा विरोधी पक्ष, या सगळ्यांनी एकत्रित येऊन जेव्हा ठराव केला तर त्यावेळेला परिषदेत मी सुद्धा स्वतः होते आणि कुठल्याही इतर समाजांवरती अन्याय न होता सर्व समाजातल्या घटकांना चांगल्या प्रकारे न्याय मिळावा असा तोडगा काढणं हे आवश्यक आहे.
परंतु महिला आरक्षण, मला ग्लासमध्ये पाणी द्या ना. मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा महिला आरक्षणाचा असा एक गुंता झाला होता की कशा प्रकारे हे आरक्षण होईल, परंतु राजकीय इच्छाशक्ती असेल आणि त्याच्यासाठी तोडगा काढला, सर्वांशी चर्चा केली, बोललं जर का, तर त्यामधून मार्ग निघतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलेलं आहे. 2023मध्ये असा निर्णय सुटेल असं 2020मध्येही वाटलं नव्हतं, 2018मध्येही वाटलं नव्हतं आणि 2014मध्येही वाटलं नव्हतं. परंतु ते 27 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मोदी साहेबांनी एक मार्ग दाखवला आहे. मी असं नाही म्हणणार लगेच आरक्षण आलं आहे प्रत्यक्षामध्ये, पण एक निदान दिसायला लागलं की 33% आरक्षणात काही मतदारसंघांचं मध्ये राखीव होतील. तशाच प्रकारची राजकीय इच्छाशक्ती, आणखीन तसा समतोल विचार सन्माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून करू शकतील. आणि त्यासाठी म्हणून सर्व पक्षांनी जर का समन्वयाची भूमिका ठेवली, संवाद ठेवला. हे मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या वेळेला पण असाच तिढा झाला होता, सगळा समाज दुभंगलेला होता, पण शेवटी त्यावेळेला सुद्धा आपण मार्ग काढला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा गुंत्याचे जेव्हा प्रसंग येतात त्याला आपण एकत्र येतो आणि प्रत्येक जातीतले, प्रत्येक वर्गातले, प्रत्येक जिल्ह्यातलं नेतृत्व यासाठी प्रयत्न करतं. त्यावेळेला त्यातून मार्ग निघत असतो. कुठला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इच्छा असेल तर नेहमी मार्ग निघतो. अगदी कोविडसारख्या सुद्धा प्रश्नांमध्ये आपण समाज सगळा पुढे आलेला आहे. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की असं एक राजकीय चांगला जनादेश सरकारला आहे आजसुद्धा, तर त्याच्यामुळे ह्या सरकारला यामधून मार्ग काढणं शक्य होईल अशी माझी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.